नमस्कार शेतकरी मित्रांनो. हे बघा, हे सरवाई असलेल्या लोंब्या. मागला एक तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता असताना, तर ते असलेल्या गव्हाच्या लोंब्या बुडवून गहू कसं तयार करायचं बघा चाललंय. त्या लोंब्या बुडवून सगळ्या झाल्या की वाळवून घ्यायचं आणि मग गहू किती होत्यात हे तुम्हाला पुन्हाच्या व्हिडिओ दाखवतो. बघा, त्या गव्हाच्या लोंब्या सगळ्या बुडवून झाल्या. ते आता तर वारं नसल्यामुळं पंख्याची हवा आम्ही वाढवतो. बघा, पंख्याच्या साह्यानं बघा कसं ती कुठं जे आहे ते सगळं फेकलं जातं हवेनं. पंख्याची हवा नाही का क्लिअर काढता येते पंख्याची हवेनं. वाराच बंद झाला आहे आणि वाराच नाही. आबाळ आल्यामुळं वारा नाही. कंप्लेट सरवाई असलेला गहू लोंब्या त्या बडावल्या आणि त्या वाढवल्या पंख्याच्या साह्याने. तर कमीत कमीत एकरातल्या 3-3.5 पायल्या गहू झालं ती बडवून. शेतकरी मित्रांनो, हे बघा, आपण जर कष्ट केलं तर किती फायदा होतो. कष्टातनं आपल्याला काय मिळतं? सोनं मिळतंय का नाही? आज ती जर आपण लोंब्या येचल्या नसत्या तरी किती नाच झालं असतात. आज आम्हाला 15 दिवसाची ही संधी मिळाली खायची. बघा किती गहू निघालं. आपण जर ती येचलं नसतं ते नासच झालं असतं, काही उपयोग झाला नसता. म्हणून मित्रांनो, आपण नेहमी गहू भरल्यानंतर त्या लोंब्या याचाव्या त्या सारानं सारा धरून आणि त्या बडवाव्या. त्या बडवून वाढवून किती गहू निघतात. इथून पुढं बघा, कमीत कमीत एकरात 3-3.5 पायल्या आम्हाला तर हे गहू लोक झाले. वाढवून थोडंफार राहिलं तर आता वाढवून ऐका असं त्या पंख्याच्या हवे सोडायचं आणि सगळी घाण पुढं जाते. आणि ही सगळं श्रेय आमच्या सुनबाईला जाते. बघा, त्यांनीही मेहनत केली, कष्ट केलं आणि ही गहू तयार केलं. बघा, हे कष्टाशिवाय होत नाही. बघा, सगळं आपण जर कष्ट केलं ना ते सगळं पाण्यात गेलं असतं, काही सुद्धा उपयोग झाला नसता. बघा बघा, पंखा किती हवा मारते. त्या पंख्यावर आम्ही हे तयार केलं वाढवून. तर वारच नाही राहिलं असतं आज बी गहू वाढवायचं. झालेच बघा, आता सगळं क्लिअरच झालं.